57. अहो काका, इकडे बघा की. काय हो काका, कपाळावर एवढ्या आढ्या का? बाईने स्टेजवर येऊन बोलायला सुरुवात केली म्हणून की मी नऊवारी साडी नेसून हातात इंग्रजी पुस्तक घेतलंय म्हणून. आमच्या कल्याण शेजारी तुला ती अशीच डोळेवर टाकून बघायची माझ्याकडे. मला म्हणायचे, आनंदी, अगं बाईचं तर फक्तच निपुणता. काय ते इंग्रजी शिकतेस आणि नवऱ्याला हो करायचं सोडून गोपाळराव नावाने हाक मारतेस. थेट नरकात जाशील, नरकात. मी म्हटलं, अहो काकू, नरकात गेले तरी चालेल. तेथे तुमच्यासारख्या टोमणे मारणारे शेजारी तरी नसतील. निदान तेथे तरी शांततेत अभ्यास करता येईल. काय मंडळी, बरोबर ना? पण मंडळी, जेव्हा मी वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेत गेले तिथे तर वेगळाच ड्रामा. तिथल्या गोऱ्या मॅडम माझ्याकडे अशा बघायच्या जणू काही मी मंगळ ग्रहावरून आलेली उपरी आहे. एक गोरी मॅडम मला विचारते, "Oh, Anandi, how do you walk in this 9 o'clock? Don't you fall?" म्हणजे ती मला तुच्छतेने विचारत होती, "अहो आनंदी, तुम्ही या नऊवारी कापडात चालता कशा? पळत नाही का?" मी तिला उत्तर दिले, "डिअर मॅडम, आमच्या देशात या नऊवारी साडीचा कसोटा मारून झाशीची राणी घोड्यावर स्वार झाली होती आणि तिने एकमेकांना पळावून लावलं होतं. आम्हाला साडी सांभाळायला वेळ लागत नाही. आम्ही राज्य देखील सांभाळतो." काय दिली की नाही चतुरा? पण मंडळी, मला लोक विचारतात, "आनंदी, तू एवढा त्रास सहन करून डॉक्टर का झालीस? काय गरज होती तुला एवढ्या लहान वयात देश सोडून परदेशी जायची?" पण त्यांना काय ठाऊक, मी केवळ 14 वर्षांची होते. माझ्या खुशीत एक गोंडस बाळ खेळत होतं. केवळ 10 दिवसांचं होतं ते. पण त्याला साधं औषध सुद्धा मिळालं नाही हो. उच्चाराशिवाय ते कोमसलेलं फूल माझ्या डोळ्यात एकच शांत झालं. माझ्या हातांवर त्याचा शेवटचा श्वास सुटला. माझं बाळ माझ्याच कुशीत तळमळून गेलं. कारण या देशात स्त्री रुग्णांना तपासणारी एकही स्त्री डॉक्टर नव्हती. त्या दिवशी मी त्या मृत बाळाला कुशीत घेऊन प्रतिज्ञा केली की आता रडायचं नाही, आता आनंदी रडणार नाही. यापुढे औषधांविना कोणत्याच आईचं बाळ दगावणार नाही, कोणतीच आई अनाथ होणार नाही. त्यासाठी मला समुद्रापार जावं लागलं तरी चालेल. लोकांनी माझ्यावर दगड धोंडे फेकले तरी चालतील, पण मी डॉक्टर होणारच. आणि बघा, मी डॉक्टर झाले. आज मी केवळ आनंदी नाही, तर डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी आहे. म्हणून मंडळी, घरी गेल्यावर आपल्या घरातल्या आनंदीला चूल आणि मूल यातच अडकवून देऊ नका. काय माहित, उद्याची आनंदी तुमच्याच घरात चहा बनवत असेल. तिला पंख द्या, ती थेट आम्हाला गवसणी घालेल. चला येते मी. गोपाळरावांनी अभ्यासाला बसायची वेळ दिलीये. 1 मिनिट जरी उशीर झाला ना तर थेट इंग्रजीचा डिक्शनरीचा पाढा वाचून दाखवावा लागतो. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा,